मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियों, देशवासियांनो, आप सभी आपल्या को सर्वांना नमस्कार। नमस्कार. कोटि कोटि कोटी कोटी नमस्कार. और मैं कोटि आणि मी कोटी कोटी नमस्कार यासाठी म्हणतोय कि 100 कारण करोड़ 100 वैक्सीन डोज कोटी के कोविड बाद प्रतिबंधक लसीच्या आज मात्रानंतर देश आज नए देश उत्साह, एक नवा उत्साह, नई नव्या ऊर्जा से आगे ऊर्जेसह बढ़ रहा पुढे निघाला आहे. हमारे वैक्सीन कार्यक्रम आपल्या की लसीकरणाच्या सफलता कार्यक्रमाला लाभलेलं भारत के यश सामर्थ्य को भारताच्या दिखाती है। सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे. सबके प्रयास के सर्वांच्या मंत्र की प्रयत्नरूपी शक्ति को मंत्राच्या दिखाती शक्तीचं प्रत्यंतर दाखवत आहे. है। साथियों, मित्रांनो, 100 करोड़ 100 वैक्सीन कोटीचा डोज आकडा का आंकड़ा खूप मोठा अवश्य आहे, बहुत बड़ा जरूर है, पण त्याच्याशी जिससे अनेक लाखो लाखों छोटे लहान छोटे लहान प्रेरक प्रेरक और गर्व आणि से भरने अभिमानास्पद वाली असे अनेक अनेक अनुभव उदाहरणं जोडले गेले धारा आहेत. जुड़े हुए हैं। बहुत सारे खूप लोक मला पत्र लिहून विचारतात की लसीकरणाच्या सुरुवातीलाच या अभियानाला इतकं मोठं यश मिळेल असा विश्वास आपल्याला कसा वाटत होता. सफलता मिलेगी। मुझे ये मला हा गाढा विश्वास यासाठी वाटत होता कि मैं कारण अपने मला आपला देश, अपने आपल्या के देशाच्या लोगों की लोकांची क्षमताओं क्षमता से भली अगदी भांति चांगली माहीत आहे. मैं जानता था मला माहीत होतं हमारे की आमचे आरोग्य कर्मचारी देशवासियांच्या लसीकरणात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत. हमारे स्वास्थ्य आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अपने अथक आपले अथक परिश्रम और संकल्प आणि निर्धारानं एक नई एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. उन्होंने त्यांनी innovation के साथ नाविन्यपूर्णतेसह दृढ़ निश्चय आपल्या दृढ निश्चयानं मानवता की सेवा मानवतेच्या का एक सेवेचा नया एक नवीन निकष स्थापित केला. उनके बारे में त्यांच्या बाबतीत तर अनगिनत अशी उदाहरण असंख्य उदाहरणं आहेत बताते जी हैं सांगतात कि की कैसे त्यांनी उन्होंने कसं तमाम सर्व आव्हानांना पार करून भी जास्तीत जास्त अधिक से लोकांना अधिक लोगों सुरक्षा कवच प्रदान सुरक्षा केलं. कवच प्रदान किया। हमने कई बार आम्ही अखबारों अनेकदा में वर्तमानपत्रांमध्ये वाचलं आहे, बाहेर ऐकलं आहे काम की हे काम करण्यासाठी आमच्या लोकांनी इन लोगों ने किती कष्ट घेतले आहेत. एकापेक्षा एक अनेक प्रेरक उदाहरणं आमच्या समोर आहेत. मैं आज मी आज मन की बातच्या श्रोत्यांना उत्तराखंडच्या बागेश्वर इथल्या अशाच हेल्थ वर्कर एक आरोग्य कर्मचारी नोटियाल जी पूनम नौटियालजी यांना भेटवू इच्छितो. साथियों, मित्रांनो, बागेश्वर बागेश्वर उत्तराखंडच्या त्या भूमीवर आहे ज्या उत्तराखंडनं शत पहिल्या मात्रेचं 100% लसीकरण पूर्ण केलं आहे. उत्तराखंड सरकार सुद्धा अभिनंदनाला पात्र आहे, क्योंकि बहुत कारण ते खूप दुर्गम क्षेत्र आहे, अतिशय जटिल क्षेत्र आहे. सही त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशनंही अशाच अडचणींवर मात करत 100% लसीकरणाचं काम पूर्ण केलंय. मुझे बताया गया है मला असं कळलं आहे की पूनमजींनी आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या लसीकरणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. पूनम जी नमस्ते। सर प्रणाम। पूनम जी अपने बारे में बताइए जरा देश के श्रोताओं को। सर मैं पूनम नौटियाल हूँ। सर मैं उत्तराखंड के बागेश्वर डिस्ट्रिक्ट में चामी कोराली सेंटर में कार्यरत हूँ। सर मैं एक एएनएम हूँ। पूनम जी मेरा सौभाग्य है, मुझे बागेश्वर आने का अवसर मिला था। वो एक प्रकार से तीर्थ क्षेत्र रहा है, तो वहाँ पुरातन मंदिर वगैरह भी मैं बहुत प्रभावित हुआ था कि उस सदियों पहले कैसे लोगों ने काम किया होगा। हाँ जी सर। पूनम जी, क्या आपने अपने क्षेत्र के सभी लोगों का वैक्सीनेशन करवा लिया है? हाँ जी सर, सभी लोगों का हो चुका है। आपको किसी प्रकार की दिक्कत का भी सामना करना पड़ा क्या? हाँ जी सर। सर हम लोग जैसे बारिश होती थी वहाँ पे और रोड ब्लॉक हो जाती थी सर, नदी पार करके गए हैं सर हम लोग ना। और सर घर घर गए हैं, जैसे एनएचसीवीसी के अंतर्गत हम लोग घर घर गए हैं जो लोग सेंटर में नहीं आ सकते थे, जैसे बुजुर्ग लोग और दिव्यांग लोग, गर्भवती महिलाएं, धात्री महिलाएं, ये लोग सर। लेकिन वहाँ तो पहाड़ों पर घर भी बहुत दूर दूर होते हैं जी। तो एक दिन में कितना कर पाते थे आप? सर किलोमीटर के हिसाब 10 किलोमीटर, कभी 8 किलोमीटर। खैर, ये जो तराई में रहने वाले लोग हैं उनको ये समझ नहीं आएगा कि 8-10 किलोमीटर क्या होता है। मुझे मालूम है पहाड़ के 8-10 किलोमीटर मतलब पूरा दिन चला जाता है। हाँ जी। लेकिन एक दिन में, क्योंकि बड़ा मेहनत का काम है और वैक्सीनेशन का सारा सामान उठा करके जाना, आपके साथ कोई सहायक रहते थे कि नहीं? हाँ जी, टीम मेंबर हम लोग 5 लोग रहते सर ना। हाँ। तो उसमें डॉक्टर हो गए, फिर एएनएम हो गई, फार्मासिस्ट हो गए, आशा हो गई और डाटा एंट्री ऑपरेटर हो गए। अच्छा, वो डाटा एंट्री वहाँ कनेक्टिविटी मिल जाती थी या फिर
बागेश्वर आने के बाद करते थे? सर कहीं कहीं मिल जाती है, कहीं कहीं बागेश्वर आने के बाद करते थे हम लोग। अच्छा, मुझे बताया गया है पूनम जी कि आपने आउट ऑफ द वे जाकर लोगों का टीका लगवाया। ये क्या कल्पना आई आपके मन में, विचार कैसे आए और कैसे किया आपने? हम लोगों ने पूरी टीम ने संकल्प लिया था कि हम लोग एक भी व्यक्ति छूटना नहीं चाहिए, हमारे देश से कोरोना बीमारी दूर भागनी चाहिए। मैंने और आशा ने मिलकर प्रत्येक व्यक्ति के हम लोगों ने गांव वाइज ड्यू लिस्ट बनाई, फिर उसके हिसाब से जो लोग सेंटर में आए उनको सेंटर में लगाया, फिर हम लोग घर घर गए हैं सर। फिर उसके बाद जो लोग छूटे हुए थे, जो लोग नहीं आ पाते सेंटर में। अच्छा, लोगों को समझाना पड़ता था? हाँ जी सर, हाँ जी। अब तो सर लोग समझ गए हैं। फर्स्ट में बहुत दिक्कत हुई हम लोगों को समझाना पड़ता था कि ये जो वैक्सीन है सुरक्षित है और असरदार है। हम लोग भी लगा चुके हैं तो हम लोग तो ठीक हैं, आपके सामने हैं, और हमारे स्टाफ ने सबने लगा लिया है तो हम लोग ठीक हैं। कहीं पर वैक्सीन लगने के बाद किसी की शिकायत आई बाद में? नहीं नहीं सर, ऐसा कुछ नहीं हुआ कुछ नहीं हुआ? जी। सबको संतोष था हाँ जी, कि ठीक हो गया? हाँ जी। चलिए, आपने बहुत बड़ा काम किया है और मैं जानता हूँ ये पूरा क्षेत्र कितना कठिन है, और पैदल चलना, पहाड़ों पे, एक पहाड़ पे जाओ फिर दूसरे पहाड़ पे जाओ, घर भी दूर दूर, उसके बावजूद भी आपने इतना बढ़िया काम किया है। धन्यवाद सर, मेरे सौभाग्य सर आपसे बात हुई मेरी। आप जैसे लाखों हेल्थ वर्कर्स ने, उनके परिश्रम की वजह से ही भारत 100 करोड़ वैक्सीन डोज का पड़ाव पार कर सका है। आज मैं सिर्फ आपका ही आभार व्यक्त नहीं कर रहा हूँ, बल्कि हर उस भारतवासी का आभार व्यक्त कर रहा हूँ जिसने सबको वैक्सीन, मुफ्त वैक्सीन अभियान को इतनी ऊंचाई दी, कामयाबी दी। आपको, आपके परिवार को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, आप जानते आपल्याला माहीत असेल कि अगले की पुढच्या रविवारी 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे। मन की बातच्या प्रत्येक श्रोत्याच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं मी या लोह पुरुषाला अभिवादन करतो। साथियों, मित्रांनो, 31 ऑक्टोबर हा दिवस आम्ही राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतो। हम सभी का ही आपली जबाबदारी आहे की एकतेचा संदेश देणाऱ्या कुठल्या न कुठल्या उपक्रमाशी आपण सर्वांनी निगडित असावं। आपण पाहिलं असेल, नुकतंच गुजरात पोलिसांनी कच्छच्या लखपत किल्ल्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत दुचाकी यात्रा काढली। त्रिपुरा पोलिसांच्या जवानांची तर एकता दिन साजरा करण्यासाठी त्रिपुराहून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत दुचाकी यात्रा सुरू आहे। म्हणजे पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत देशाला जोडण्याचं काम ते करत आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांचे जवानही उरीहून पठाणकोट पर्यंत अशीच दुचाकी यात्रा काढून देशाच्या एकतेचा संदेश देत आहेत। मी या सर्व जवानांना प्रणाम करतो। जम्मू काश्मीरच्याच कुपवाडा जिल्ह्यातल्या अनेक भगिनींच्या बाबतीतही मला माहिती मिळाली आहे। या भगिनी काश्मीरात लष्कर आणि सरकारी कार्यालयांसाठी तिरंगा शिवण्याचं काम करतायत। हे काम देशभक्तीच्या भावनेनं ओतप्रोत भरलेलं आहे। मी त्या भगिनींच्या उत्कट भावनांची प्रशंसा करतो। आपल्यालाही भारताची एकता, भारताचं श्रेष्ठत्व यासाठी काही ना काही अवश्य केलं पाहिजे। पहा, आपल्या मनाला किती आनंद मिळतो। मित्रांनो, सरदार साहेब म्हणत असत की आपण आपल्या एकजुटीनंच देशाला नव्या महत्तम उंचीपर्यंत पोहोचवू शकतो। जर आपल्यात ऐक्य झालं नाही तर आपण स्वतःला नवनवीन संकटांमध्ये ढकलून दिल्यासारखं होईल। म्हणजे राष्ट्रीय एकता आहे तरच उच्चत्व आहे, विकास आहे। आम्ही सरदार पटेलजी यांच्या जीवनातून, त्यांच्या विचारांपासून खूप काही शिकू शकतो। देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सरदार पटेल यांच्या जीवनावर अलीकडेच एक चित्रमय चरित्र सुद्धा प्रसिद्ध केलं आहे। माझी इच्छा आहे की आमच्या सर्व युवा मित्रांनी ते जरूर वाचावं। त्यातून आपल्याला सरदार साहेबांच्या जीवनाविषयी माहिती अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीने जाणून घेण्याची संधी मिळेल। प्रिय देशवासियांनो, जीवनाला निरंतर प्रगती हवी असते, विकास हवा असतो, नवनवी उंची गाठायची असते। विज्ञान कितीही पुढे जावो, प्रगतीचा वेग कितीही वाढो,
भवन कितीही भव्य दिव्य इमारती तयार होवोत, फिर भी परंतु तरीही जीवनात अपूर्णत्वाचा अनुभव येतच असतो. लेकिन जब इनमें पण जेव्हा यात गीत संगीत कला नाट्य नृत्य साहित्य जोडलं जातं तो इनकी तेव्हा त्याचं तेज इनकी जीवन त्याचं चैतन्य अनेक पटीने वाढत जातं. एक प्रकार से जीवनाला एक प्रकारे सार्थक बनवायचं असेल तर हे सर्व असणं तितकंच आवश्यक आहे. म्हणून असं म्हटलं जातं ये सभी की या सर्व कला आमच्या जीवनात जीवन में एका उत्प्रेरकाचं काम करतात, हमारी आमची ऊर्जा वाढवण्याचं काम करतात. मानव मन के मानवी अंतर्मनाला विकसित करण्यात, हमारे आमच्या अंतर्मनाच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यातही संगीत गीत संगीत आणि वेगवेगळ्या कलांची खूप मोठी भूमिका असते. उनकी एक बड़ी आणि यांची एक मोठी शक्ती अशीही असते ने समय की यांना न काळ मर्यादा घालू शकतो, बांध सकती है. न कुठल्याही प्रकारची सीमा बांधून ठेवू शकते, न मतमतांतर बांध घालू शकतात. उत्सव में भी अमृत महोत्सवातही आपली कला संस्कृती गीत संगीत यांचे रंग अवश्य भरले पाहिजेत. मुझे भी मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या सामर्थ्याशी निगडीत अशा अनेक सूचना मिळत आहेत. ये सुझाव या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. मैंने मी त्या संस्कृती मंत्रालयाकडे विचारार्थ पाठवल्या होत्या. मुझे खुशी है मला आनंद वाटतोय की मंत्रालयानं त्या गांभीर्यानं घेऊन एवढ्या कमी वेळात त्यावर कामही केलं आहे. भी किया. इन्हीं में से यातच एक सूचना अशी आहे की देशभक्तीपर गीतांशी संबंधित स्पर्धा, आजादी की लड़ाई स्वातंत्र्याच्या लढाईत वेगवेगळ्या भाषा आणि बोलींमधल्या देशभक्तीपर गीतांनी आणि भजनांनी पूरे देश पूर्ण देशाला एकत्र आणलं होतं. अब अमृत काल में आता अमृत महोत्सवी काळात आमचा युवा वर्ग देशभक्तीपर अशीच गीतं लिहून त्यांचं आयोजन करून ऊर्जा निर्माण करू शकतात. देशभक्ति के देशभक्तीची ही गीतं मातृभाषेत असू शकतात, राष्ट्रभाषेत असू शकतात किंवा इंग्रजीतही लिहू शकतात. लेकिन ये मात्र हे आवश्यक आहे की या रचना नव्या भारताचा विचार असणाऱ्या देशाच्या वर्तमानातील यशापासून प्रेरणा घेऊन भविष्यासाठी देशाला संकल्पित करणाऱ्या असल्या पाहिजेत. संस्कृती मंत्रालयानं तर तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अशा स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे. साथियों मित्रांनो, असंच एका मन की बातच्या श्रोत्यानं अशी ही सूचना केली आहे अमृत की अमृत महोत्सवाला रांगोळी कलेशीही जोडलं गेलं पाहिजे. हमारे यहाँ आपल्याकडे रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रंगोली में देश के रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. अलग राज्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर रांगोळ्या काढल्या जातात. इसलिए म्हणून संस्कृति संस्कृती मंत्रालय रांगोळीशी संबंधित एक राष्ट्रीय स्पर्धाही आयोजित करणार आहे. बना करिए. आपण कल्पना करा, जेव्हा स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडलेली रांगोळी काढली जाईल, लोक आपल्या दारावर भिंतीवर एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचं चित्र काढतील, आजादी स्वातंत्र्याची घटना रंगांमध्ये रंगवतील, तर अमृत महोत्सवाच्या रंगांना आणखी बहार येईल. साथियों मित्रांनो, और विधा आपल्याकडे अंगाई गीताचीही एक परंपरा कला आहे. आपल्याकडे अंगाई गीताच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार केले जातात. से उनका संस्कृतीशी त्यांचा परिचय करून दिला जातो. लोरी की भी अपनी अंगाई गीतांचं स्वतःचं वैविध्य आहे. तर अमृत काळात आपण या कलेलाही पुनर्जीवित करूया और देश आणि देशभक्तीशी जोडलेली अशी अंगाई गीतं कविता गीतं काही ना काही अवश्य लिहू, जे प्रत्येक घरात माता अत्यंत सहजतेनं आपल्या लहान लहान मुलांना ऐकवू शकतील. इन लोरियों में या अंगाई गीतांमध्ये आधुनिक भारताचा संदर्भ असावा. 20वीं सदी 21व्या शतकातल्या भारताच्या स्वप्नांचं दर्शन घडावं. संदर्भ आपल्या सर्व श्रोत्यांच्या सूचनानंतर मंत्रालयानं याच्याशी संबंधित स्पर्धाही आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. साथियों मित्रांनो, तीनों प्रतियोगिता या तिन्ही स्पर्धा 31 ऑक्टोबरला सरदार साहेबांच्या जयंती दिनापासून सुरू होत आहेत. आने वाले दिनों येत्या काही दिवसात संस्कृती मंत्रालय याच्याशी संबंधित सर्व माहिती देईल. ये जानकारी ही माहिती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर असेल और सोशल आणि समाज माध्यमांवरून सुद्धा दिली जाईल. चाहूंगा माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी यात सहभागी व्हावं. साथी जरूर आपल्या युवा सहकार्यांनी यात आपल्या कलेचं आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन अवश्य करावं. के इलाके यातून आपल्या प्रदेशातली कला आणि संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या कथा संपूर्ण देश ऐकेल. प्यारे देशवासियों, प्रिय देशवासियांनो, इस समय हम यावेळी आम्ही अमृत महोत्सवात देश के देशाचे वीर पुत्र आणि कन्यांचं, त्या महान पुण्यात्मांचं स्मरण करतो आहोत.
अगले महीने पुढल्या महिन्यात 15 15 नोव्हेंबरला हमारे देश आमच्या देशाचे असेच एक महापुरुष योद्धा वीर योद्धा भगवान बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असंही म्हटलं जातं. क्या आप जानते हैं याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहिती आहे? इसका अर्थ है याचा अर्थ आहे धरती पिता. बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा यांनी अपनी संस्कृति ज्या प्रकारे आपली संस्कृती, आपलं जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, की आबा ही तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि पाळं मुळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. हुकूमत ने परदेशी राजवटीनं त्यांना किती धमक्या दिल्या, कितना किती दबाव टाकला, लेकिन उन्होंने पण त्यांनी आदिवासी संस्कृती सोडली नाही. प्रकृति निसर्ग आणि पर्यावरणावर जर आम्हाला प्रेम करायला शिकायचं असेल तर धरती आबा भगवान बिरसा मुंडाजी आमची खूप मोठी प्रेरणा आहेत. बड़ी प्रेरणा है. उन्होंने त्यांनी परकीय सरकारच्या ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार आहे अशा प्रत्येक धोरणाला अगदी कडाडून विरोध केला. गरीब आणि अडचणी, समस्या यांच्या चक्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा नेहमीच आघाडीवर असायचे. बुराइयों त्यांनी सामाजिक कुप्रथा संपुष्टात आणण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं उल गुलान आंदोलन कोण विसरू शकेल? इस आंदोलन या आंदोलनानं इंग्रजांना हादरवून टाकलं होतं. जिसके बाद त्यानंतर इंग्रजांनी भगवान बिरसा मुंडाजी यांच्यावर खूप मोठ्या रकमेचं बक्षीस ठेवलं होतं. हुकूमत ने ब्रिटिश सरकारनं त्यांना कारागृहात टाकलं आणि त्यांचा इतका छळ केला की वयानं 25 पार केलेली नसतानाही इतक्या तरुण वयात ते आपल्याला सोडून गेले. हमें छोड़कर ते आपल्याला सोडून गेले, पण फक्त शरीरानं. जनमानस में जनसामान्यांमध्ये तर भगवान बिरसा मुंडा यांनी अढळ स्थान प्राप्त केलं आहे. लोगों के लिए लोकांसाठी त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा शक्ती बनला आहे. आज भी आजही त्यांची शौर्यगाथा आणि वीरतेनं भरलेली लोकगीतं आणि कथा के मध्य मध्य भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. धरती आबा मी धरती आबा बिरसा मुंडा यांना वंदन करतो युवाओं से आणि युवा वर्गाला आग्रह करतो की त्यांनी बिरसा मुंडा यांच्याविषयी आणखी वाचन करावं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या आदिवासी समाजानं दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी तुम्ही जितकी माहिती घ्याल तितक्याच प्रमाणात त्यांचं कार्य गौरवपूर्ण असल्याची अनुभूति तुम्हाला येईल. प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, 24 अक्टूबर आज 24 ऑक्टोबरला UN डे म्हणजे संयुक्त राष्ट्र दिवस साजरा केला जातो. ये वो दिन है या दिवशी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारत या संघटनेचा सदस्य आहे. जानते हैं तुम्हाला माहिती आहे, भारत ने भारतानं स्वातंत्र्याआधी 1945 मध्येच संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरवर म्हणजे सनदीवर स्वाक्षरी केली होती. संयुक्त राष्ट्र से जुड़ा संयुक्त राष्ट्रांशी संबंधित एक वेगळा पैलू असा आहे की संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठी की नारी भारताच्या नारी शक्तीनं अतिशय महत्त्वाची मोठी भूमिका बजावली आहे. 748 47-48 मध्ये ज्यावेळी UN ह्युमन राईट्सचं डिक्लेरेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं मानवाधिकारांचं वैश्विक घोषणापत्र तयार करण्यात येत होतं, त्या घोषणापत्रामध्ये लिहिण्यात येत होतं ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल. पण भारताच्या एका प्रतिनिधीनं त्यावर आक्षेप घेतला आणि मग वैश्विक घोषणापत्रात नमूद करण्यात आलं ऑल ह्युमन बीइंग्ज आर क्रिएटेड इक्वल. ये बात ही गोष्ट म्हणजे स्त्री पुरुष समानतेची बाब भारताच्या दृष्टीनं अनेक युगांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरेला अनुसरून होती. तुम्हाला ठाऊक आहे, त्या प्रतिनिधीचं नाव होतं श्रीमती हंसा मेहता, ज्यांच्यामुळे अशी समानता घोषणापत्रात नमूद करणं शक्य झालं. त्याच दरम्यान आणखी एक सदस्य श्रीमती लक्ष्मी मेनन यांनी स्त्री पुरुष समानतेच्या मुद्द्यावर आपलं मत अतिशय स्पष्टपणे मांडलं. यही नहीं इतकंच नाही तर 1953 मध्ये श्रीमती विजया लक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षही बनल्या होत्या. मित्रांनो, आपण त्याच भूमीचे लोक आहोत जे असं मानतात, जे अशी प्रार्थना करतात, ओम ओम द्यौः शांती, अंतरिक्षम शांती, पृथ्वी पृथ्वी शांती, आप रापः शांती, औषध रोषधयः शांती, वनस्पति वनस्पतयः शांती, विश्वे देवाः शांती, ब्रह्म शांती, सर्व शांती, शांतिरेव शांती, सा मा शांतिरेधि. ओम ओम शांती शांती शांती. भारत ने भारतानं सदैव विश्व शांतीसाठी काम केलं आहे. हमें आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे की 1950च्या दशकापासून सातत्यानं भारत संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेचा एक भाग राहिला आहे.
गरिबी हटवण्यासाठी, हवामान बदलाची समस्या आणि श्रमिकांसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्याचा विषय असो, या सर्वांमध्ये भारत अग्रणी भूमिका निभावत आहे. याशिवाय योग आणि आयुष यांना लोकप्रिय बनवण्यासाठी भारत WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करत आहे. मार्च 2021 मध्ये WHO न घोषणा केली होती की भारतामध्ये पारंपरिक औषधोपचार पद्धतीसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्यात येईल. मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांविषयी बोलत असताना मला आज अटलजींचे शब्द आठवत आहेत. 1977 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीत भाषण करून इतिहास रचला होता. आज मी मन की बात मध्ये श्रोत्यांना अटलजींच्या त्या भाषणातला काही भाग ऐकू इच्छितो. श्रोत्यानो, अटलजींची ती ओजस्वी वाणी ऐकावी. यहाँ मैं राष्ट्रों की सत्ता और महत्ता के बारे में नहीं सोच रहा हूँ. आम आदमी की प्रतिष्ठा और प्रगति मेरे लिए कहीं अधिक महत्व रखती है. अंततः हमारी सफलताएं और असफलताएं केवल एक ही मापदंड से नापी जानी चाहिए कि क्या हम पूरे मानव समाज, वस्तुतः हर नर नारी और बालक के लिए न्याय और गरिमा की आश्वस्ति देने में प्रयत्नशील हैं. साथियों, मित्रांनो, अटलजींचं हे वक्तव्य आपल्याला आजही मार्गदर्शन करणारं आहे. या भूमीला, पृथ्वीला अधिक चांगला आणि सुरक्षित ग्रह बनवण्याच्या कार्यात भारताचं योगदान संपूर्ण जगासाठी एक खूप मोठी प्रेरणा देणार आहे. अलीकडेच काही दिवस आधी 21 ऑक्टोबरला आपण पोलीस स्मृती दिवस पाळला. पोलीस खात्यातल्या ज्या सहकारी मंडळींनी देशसेवेमध्ये आपल्या प्राणांचं बलिदान केलं, त्याच या दिवशी विशेषत्वानं स्मरण केलं जातं. मी आज आपल्या या पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबांचंही स्मरण करू इच्छितो. कुटुंबाचं सहकार्य आणि त्यागाशिवाय पोलीस सेवेसारखी कठीण सेवा करणं खूप कठीण काम आहे. पोलीस सेवेसंबंधित आणखी एक गोष्ट आहे, ती मी मन की बातच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो. पूर्वी अशी एक धारणा होती की सेना, लष्कर, पोलीस यासारख्या सेवा केवळ पुरुषांसाठीच असतात. मात्र आज असं नाही. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आकडेवारी सांगते की गेल्या काही वर्षांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या डबल झाली आहे, दुप्पट झाली आहे. 2014 मध्ये महिला पोलिसांची संख्या 1,05,000च्या जवळपास होती, तर 2020 पर्यंत ही संख्या वाढून ती दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. म्हणजेच आता 2,15,000 पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. इतकंच नाही, तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये गेल्या 7 वर्षांमध्ये महिलांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. आणि मी केवळ वाढलेल्या आकडेवारीविषयी बोलत नाहीये. आज देशाच्या कन्या अवघडातलं अवघड कामही संपूर्ण ताकदीनिशी मोठ्या धाडसानं करत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अनेक कन्या आता सर्वात कठीण मानलं जाणारं प्रशिक्षण म्हणजेच स्पेशलाइज्ड जंगल वॉरफेअर कमांडोचं प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणार्थी महिला आपल्या कोब्रा बटालियनचा भाग बनणार आहेत. मित्रांनो, आज आपण विमानतळांवर जातो, मेट्रो स्थानकांवर जातो किंवा सरकारी कार्यालयातही पाहतो, CISFच्या शूर महिला प्रत्येक संवेदनशील स्थानांवर सुरक्षा व्यवस्था सांभाळताना दिसत आहेत. याचा सर्वात सकारात्मक परिणाम आपल्या पोलीस दलासोबतच समाजाच्या मनोबलावरही पडत आहे. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये एक प्रकारे विश्वास निर्माण होतो. त्यांना स्वाभाविकपणे त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो. महिलांमध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळेही लोकांना त्यांच्याविषयी जास्त भरोसा वाटतो. आपल्या या महिला पोलीस कर्मचारी देशातल्या इतर लाखो मुलींसाठी रोल मॉडेल, आदर्श बनत आहेत. मी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की शाळा सुरू झाल्या की त्यांनी आपापल्या भागातल्या शाळांना भेटी द्याव्यात आणि तिथल्या मुलींसोबत संवाद साधावा. मला विश्वास आहे, असा संवाद साधल्यानं आपल्या नवीन पिढीला एक वेगळी नवी दिशा मिळेल. इतकंच नाही, तर यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वासही वाढेल. मी आशा करतो की आगामी काळात आणखी जास्त संख्येनं महिला पोलीस सेवेत सहभागी होतील आणि आपल्या देशाच्या न्यू एज पोलिसिंगचं म्हणजे नव पोलीस व्यवस्थेचं नेतृत्व करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगानं वाढतोय त्याविषयी मी मन की बात मध्ये बोलावं असं अनेक श्रोते नेहमीच लिहित असतात.
आज मी अशाच एका विषयाची चर्चा तुमच्यासोबत करू इच्छितो, जो आपल्या देशात विशेषतः आपल्या युवा वर्गाच्या आणि लहान लहान मुलांच्याही कल्पना विश्वात सामावलेला आहे. हा विषय आहे ड्रोनचा, ड्रोन तंत्रज्ञानाचा. काही वर्षांपूर्वी जर कधी चर्चेत ड्रोनचं नाव आलं तर लोकांच्या मनात पहिला विचार काय येत होता? तर लष्कराचा, हत्याचा, युद्धाचा. पण आज मात्र आपल्याकडे कुणाचा विवाह समारंभ असेल, वरात काढली जाणार असेल किंवा असाच काही कार्यक्रम असेल तर आपण ड्रोननं छायाचित्र काढतो, व्हिडिओ बनवताना पाहतो. ड्रोनची व्याप्ती, त्याची क्षमता केवळ इतकीच मर्यादित नाही. भारत जगातल्या अशा काही पहिल्या देशांपैकी आहे जे देश ड्रोनच्या मदतीनं आपल्या गावांमधल्या जमिनींची डिजिटल नोंदणी करण्याचं काम करत आहेत. भारत ड्रोनचा उपयोग वाहतुकीसाठी करता यावा यासाठी अतिशय व्यापक पद्धतीनं काम करत आहे. मग त्यामध्ये गावातली शेती असो अथवा घरामध्ये सामान पोहोचवणं असो, संकटाच्या काळात मदत पोहोचवायची असो किंवा कायदा सुव्यवस्था राखणं असो, आपल्या अशा अनेक गरजांची पूर्तता ड्रोन करू शकतात हे बघण्यासाठी आता आपल्याला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. यापैकी अनेक गोष्टी ड्रोन मार्फत करायची सुरुवातही झाली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमधल्या भावनगर इथं ड्रोनच्या मदतीनं शेतांमध्ये नॅनो युरिया शिंपडण्यात आला. कोविड लसीकरण मोहिमेतही ड्रोन आपली भूमिका बजावत आहेत. याचं एक छायाचित्र आपल्याला मणिपूरमध्ये पाहायला मिळालं होतं. तिथे एका बेटावर ड्रोनच्या माध्यमातून लस पोहोचवण्यात आली. तेलंगणमध्येही ड्रोनच्या मदतीनं लस पोहोचवली गेली. इतकंच नाही तर आता पायाभूत सुविधांच्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होत आहे. मी एका अशा युवा विद्यार्थ्याविषयी वाचलं आहे ज्यानं ड्रोनच्या मदतीनं मच्छीमारांचे जीव वाचवण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, पूर्वी या क्षेत्रामध्ये इतके नियम, कायदे आणि प्रतिबंध लावण्यात आले होते की ड्रोनच्या नेमक्या योग्य क्षमतेचा उपयोग करणंच अशक्य होऊन बसलं होतं. ज्या तंत्रज्ञानाकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे होतं त्याकडे संकट म्हणून पाहिलं जात होतं. जर आपल्याला कोणत्याही कामासाठी ड्रोन उडवायचं असेल तर त्यासाठी परवाना आणि परवानगी घेणं अतिशय गुंतागुंतीचं त्रासदायक काम होतं. त्यामुळे लोक ड्रोन म्हटलं की म्हणायचे, नको रे बाबा. आम्ही आता निश्चय केला आहे की ही मानसिकता बदलून टाकली पाहिजे आणि नव्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच यावर्षी 25 ऑगस्टला देशानं एक नवीन ड्रोन धोरण जाहीर केलं. हे धोरण ड्रोनशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातल्या अनेक शक्यतांचा विचार करून निश्चित केला आहे. यामध्ये आता अनेक अर्ज भरावे लागणार नाहीत की त्यांच्या मंजुरीसाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. शुल्कही भरावं लागणार नाही पूर्वीसारखं. मला एक गोष्ट आपल्याला सांगताना आनंद होतोय की नवीन ड्रोन धोरण आल्यानंतर अनेक ड्रोन स्टार्टअप्समध्ये परदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. अनेक कंपन्या ड्रोन निर्मितीचे प्रकल्प सुद्धा उभारत आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलानं भारतीय ड्रोन कंपन्यांकडे 500 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मागणी नोंदवली आहे. आणि ही तर आता कुठे सुरुवात झाली आहे. आपल्याला काही इथंच थांबायचं नाहीये. आपल्याला ड्रोन तंत्रज्ञानामध्ये देशाला अग्रणी देश बनवायचा आहे. म्हणूनच सरकार आवश्यक असणारी सर्व पावलं उचलत आहे. मी देशाच्या युवा वर्गालाही सांगू इच्छितो की तुम्हीही ड्रोन धोरणानंतर निर्माण झालेल्या संधींचा लाभ उठवण्याच्या दृष्टीनं जरूर विचार करा. त्यासाठी पुढे या. माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून मन की बातच्या श्रोत्या श्रीमती प्रभा शुक्लाजी यांनी मला स्वच्छतेबाबत एक पत्र पाठवलंय. त्यांनी लिहिलंय की भारतामध्ये सण उत्सवांच्या दिवशी आपण सर्वजण स्वच्छता बाळगतो. तशाच प्रकारे जर आपण प्रत्येक दिवशी स्वच्छतेची सवय लावून घेतली तर संपूर्ण देश स्वच्छ होईल. मला प्रभाजींचं म्हणणं आवडलंय. खरोखरच जिथे स्वच्छता आहे तिथे आरोग्य आहे, जिथे आरोग्य आहे तिथे सामर्थ्य आहे, आणि जिथे सामर्थ्य आहे तिथे समृद्धी आहे. म्हणूनच तर देश स्वच्छ भारत मोहिमेवर इतका भर देत आहे. मित्रांनो, अगदी रांचीच्या जवळ असलेले गाव सपारोम नया सराय इथली जी माहिती मला मिळाली ती ऐकून खूप बरं वाटलं. या गावामध्ये एक तलाव होता. मात्र लोक या तलावाच्या जागेचा उपयोग उघड्यावर शौचासाठी करायला लागले होते.
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जेव्हा सर्वांच्या घरांमध्ये शौचालय बनवण्यात आली तेव्हा गावकऱ्यांनी विचार केला की आपल्या गावाला स्वच्छ करण्यासोबतच सुंदरही का बनवू नये. मग काय, सर्वांनी मिळून तलावाच्या मोकळ्या जागेत उद्यान बनवलं. आज ती जागा लोकांसाठी, मुलांसाठी एक सार्वजनिक ठिकाण बनलं आहे. यामुळे संपूर्ण गावाच्या जीवनमानातच खूप मोठं परिवर्तन घडून आलं आहे. मी आपल्याला छत्तीसगडच्या देऊर भागातल्या महिलांविषयी सुद्धा सांगू इच्छितो. इथल्या महिला एक स्वयंसहाय्यता गट चालवतात आणि सर्वजणी मिळून गावांमधले चौक, चौरस्ते, इतर रस्ते आणि मंदिरांची साफसफाई करतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या रामवीर तंवरजींना लोक पॉन्डमॅन म्हणजेच तलाव पुरुष म्हणून ओळखतात. रामवीरजी तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करत होते, पण त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी अशी काही स्फूर्ती निर्माण झाली की नोकरी सोडून ते तलाव स्वच्छ करण्याच्या कामात गुंतले. रामवीरजींनी आतापर्यंत कितीतरी तलावांची स्वच्छता करून त्यांना पुनरुज्जीवित केलं आहे. मित्रांनो, स्वच्छतेचे प्रयत्न तेव्हाच पूर्णपणे यशस्वी होतात जेव्हा प्रत्येक नागरिक स्वच्छतेला आपली स्वतःची जबाबदारी मानतात. आता दिवाळीसाठी आपण आपल्या घराची साफसफाई करण्याच्या कामी तर लागणारच आहोत, पण याच दरम्यान आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचंय की आपल्या घरासोबतच आपल्याला आपला आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवायचा आहे. असं होता कामा नये की आपण आपलं घर तर स्वच्छ करतोय, पण आपल्या घरातली घाण मात्र आपल्या घराच्या बाहेर, आपल्या रस्त्यांवर येते. आणि हो, मी जेव्हा स्वच्छतेविषयी बोलतो तेव्हा कृपा करून सिंगल यूज प्लास्टिक पासून मुक्ती मिळवण्याची गोष्ट आपल्याला कधीही विसरायची नाहीये. तर चला, आपण हा निर्धार करूया की स्वच्छ भारत अभियानाचा उत्साह कमी होऊ देणार नाही. आपण सर्व मिळून आपला देश संपूर्ण स्वच्छ करू आणि देश स्वच्छ राखू. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबरचा पूर्ण महिना सणांच्या रंगात रंगला आहे आणि आता काही दिवसांनी दिवाळी तर येतेच आहे. दिवाळी, त्यानंतर गोवर्धन पूजा, नंतर भाऊबीज, हे 3 सण तर होतीलच होतील. याच दरम्यान छठ पूजा सुद्धा होईल. नोव्हेंबरमध्येच गुरु नानक देवजी यांची जयंतीही आहे. इतके सण एकाच वेळी साजरे होत असल्यामुळे त्यांची तयारी सुद्धा खूप अगोदरपासून सुरू होते. आपण सर्वजण आतापासूनच खरेदीचे मनसुबे रचत असाल, पण आपल्याला लक्षात आहे ना, व्होकल फॉर लोकल. खरेदी म्हणजे व्होकल फॉर लोकल. आपण भारतीय बनावटीची वस्तू खरेदी केली तर आपला सण तर उजळून निघेलच आणि एखादा गरीब भाऊ बहीण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराचं घर सुद्धा आनंदानं उजळून निघेल. मला पूर्ण विश्वास आहे की जी मोहीम आपण सर्वांनी मिळून सुरू केली आहे ती या सणांच्या काळात यावेळी आणखी मजबूत होईल. आपण आपल्या इथले जे स्थानिक उत्पादन खरेदी कराल त्याबद्दल समाज माध्यमांमध्ये सुद्धा माहिती द्या. आपल्या सोबतच्या लोकांनाही सांगा. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू आणि अशाच अनेक विषयांवर गप्पा मारू. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार.